जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेले होते की ETF पोर्टफोलिओ आपण कसा बनवला पाहिजे। काही जणांना शंका होत्या की जर मला ETFचं पोर्टफोलिओ बनवायचा आहे, त्यामध्ये मला ETF होल्ड करायचे, तर त्या ETFची मी निवड कशी केली पाहिजे, कोणत्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे की हा ETF माझ्यासाठी चांगला असू शकतो। ठीक आहे, खूप जणांच्या अशा कमेंट आलेल्या होत्या। मग त्या कमेंट बघून हा व्हिडिओ मी बनवतोय आणि प्रत्येकासाठी हा चांगला असणार व्हिडिओ। तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे काय करत असतो, पोर्टफोलिओ बघत असतो। एक स्टॉकचा पोर्टफोलिओ असतो, त्यानंतर म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ असतो। तशाच प्रकारे आपण एक ETFचा पोर्टफोलिओ पण बनवू शकतो। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे की ETFचा पोर्टफोलिओ आहे तो कशा प्रकारे आपण बनवला पाहिजे, कोणकोणते ETF त्यामध्ये असले पाहिजे आणि त्यांचं सिलेक्शन जे असतं ते आपण कशा प्रकारे करू शकतो, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। ठीक आहे ना, मोठा व्हिडिओ असतो, पण मोठा व्हिडिओ का बनतो याचं एक कारण असतं मित्रांनो, की खूप साऱ्या गोष्टी असतात, मी डीपली जाऊन सांगतो तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओची लेंथ जास्त होत असते, व्हिडिओ मोठा बनतो। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती हिट करत चला। ठीक आहे, त्यामुळे काय होत असतं, जो पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं, त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करून घ्यायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर ETFचा पोर्टफोलिओ बनवण्याच्या अगोदर आपल्याला माहीत असलं पाहिजे की ETF काय असतात। खूप साऱ्या व्यक्ती असतील की पहिल्यांदा व्हिडिओला बघतील, मग ते म्हणणार ETF असतं तरी काय, मग ते आपल्याला माहीत असलं पाहिजे की ETF म्हणजे नेमकं काय असतं। मग थोडक्यात आपण जाणून घेऊया आता ETF म्हणजे काय। यावरती मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता। एक ETFची प्लेलिस्ट आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवरती गेले की तुम्हाला एक ETFची प्लेलिस्ट दिसणार, त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ की ETF म्हणजे काय असतं, ते कशा प्रकारे काम करत असतात। डिटेल व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार। तर ETF काय असतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, जसं आपण म्हणतो ना म्युच्युअल फंड। आपण म्युच्युअल फंडमध्ये बघा SIP पद्धतीने, लमसम पद्धतीने गुंतवणूक करत असतो। आजकाल प्रत्येकजण काय करतो, म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असतो। कोणी म्हणतं की मला 2000 रुपयांची SIP करायची, महिन्याला 2000 रुपये बचत करायची आणि तीच अमाऊंट मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची सिस्टमॅटिक पद्धतीने। त्याला आपण काय म्हणतो, SIP पद्धत, त्याला आपण काय म्हणतो SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। किंवा आपण लमसम पद्धतीने पण या ठिकाणी गुंतवणूक करत असतो। लमसम पद्धतीने पण आपण गुंतवणूक करतो। काही जण म्हणतात माझ्याजवळ 1 लाख रुपये पडलेले आहेत, 2 लाख रुपये आहेत माझ्याजवळती, मला काय करायचं, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची। मग तुमचा पैसा कोणाकडे जात असतो, म्युच्युअल फंड। म्युच्युअल फंड कंपन्या ज्या असतात, AMC आपण त्यांना म्हणतो, असेट मॅनेजमेंट कंपनी, त्यांच्याकडे तुमचा पैसा जात असतो। मग ती AMC काय करते, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुमचा पैसा गुंतवते। वेगवेगळ्या कंपन्या ज्या असतात, जसं तुम्ही आता डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये जातात, वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक बाय करतात, चांगले रिटर्न आले की त्यांना सेल करून टाकतात, किंवा तुम्ही लॉंग टर्मसाठी पण त्यांना ठेवतात, तरच आपण काय म्हणतो मग स्टॉकचा पोर्टफोलिओ। तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये जातात, SIP करतात, लमसम गुंतवणूक करतात, तुमचा पैसा एका AMCकडे जात असतो, असेट मॅनेजमेंट कंपनीकडे। मग त्या असेट मॅनेजमेंट कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, निप्पॉनची असते, HDFC असते, ICICI असते, DSP असते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असेट मॅनेजमेंट कंपन्या असतात। त्यांच्याकडे पैसा गेला की त्यांचे फंड मॅनेजर जे असतात, मग वेगवेगळ्या स्टॉकमध्ये काय करतात, ते पैसा गुंतवतात। स्मॉल कॅपचे स्टॉक असतात, मिड कॅपचे असतात, लार्ज कॅपचे असतात, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये या ठिकाणी काय करणार, ते गुंतवणूक करणार। मग हे स्टॉक जसे वरती जातील तसे तुम्हाला त्यामध्ये रिटर्न येत असतात। पण हे जे म्युच्युअल फंड असतात, आता जिथे आपण गुंतवणूक करायचो, याची आपल्याला काही एक NAV मिळत असते, नेट असेट व्हॅल्यू आपण त्याला म्हणत असतो, NAV। आता ही NAV जी असते ना, रात्री 9 वाजता सेट होत असते। जेव्हा आपलं मार्केट आहे सकाळी 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत चालतं, आपलं मार्केट जे आहे ना सकाळी 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत चालतं। मग या वेळेमध्ये ती NAV सेट होणार का, नाही, ती रात्री 9 वाजता सेट होत असते। मी जर म्हटलो की कालच्या दिवशी माझ्या म्युच्युअल फंडचं युनिट जे होतं ते 200 रुपये होतं, 1 युनिटची व्हॅल्यू म्हणजे काय, 1 NAV झाली त्याची। ठीक आहे ना, हे 1 युनिट 200 रुपये ही NAV होती। मग दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालं, ते वरती जात आहे, तरी ताबडतोब चेंज होत असते का NAV, नाही, आपलं मार्केट 3:30 वाजता क्लोज होत असतं, ते क्लोज झाल्यानंतर 9 वाजता NAV सेट होत असते। मग जर मार्केट वरती गेलं तर तुम्हाला NAV चेंज होताना दिसते, 202 रुपये पण ती असू शकते, किंवा 203 असू शकते, किंवा 204, मार्केट कंडिशननुसार मार्केट किती वरती गेलेलं असतं हे कॅल्क्युलेशन होत असतं।
तो जो फंड असतो त्यामध्ये असलेले स्टॉक जे असतात ते कसे वरती जात आहे खाली जात आहे त्यावरती ते डिपेंड असतं. मग NAV तुमची काय रात्री सेट होत असते, मार्केट चालू असताना ती सेट होत नाही. किंवा तुम्हाला वाटतं आहे की आपलं मार्केट ओपन आहे, चालू आहे 9:15 ते 3:30च्या दरम्यान, मग मला काय करायचं, हे म्युच्युअल फंडचे युनिट आहे मला मार्केटमध्ये सेल करायचे, तर तुम्ही त्याला सेल करू शकत नाही. म्हणजे त्याला तुम्ही विकू शकत नाही. तुम्ही आत्ता म्युच्युअल फंड सेल करताय तर तुमचा पैसा जो आहे तुम्ही म्युच्युअल फंडचे युनिट सेल करू शकतात, पण ते ओपन मार्केटमध्ये नाही करू शकत. समजतंय ना. तुम्ही आत्ताच्या वेळेला सेल करून देणार, तुमचा पैसा जो असतो तुम्हाला तो 2 दिवसानंतर मिळणार. रात्री मग तुमची NAV सेट होणार, त्या NAV नुसार तुम्हाला पैसा मिळत असतो. मग आता आपण येऊया एक्सचेंज ट्रेडेड फंडकडे. हे जे ETF असतात ना यांची ओपन मार्केटमध्ये काय होत असते, ट्रेडिंग होत असते. आपण जसं 9:15 ते 3:30च्या दरम्यान येत असतो मार्केटमध्ये, इथे आपण काय करू शकतो, यांना बाय सेल करू शकतो. हे पण एक प्रकारचे फंडच असतात. समजलं ना. हे पण काय असतात, फंड असतात. फक्त यांची काय होत असते, ट्रेडिंग. जसं आपण म्युच्युअल फंडची ट्रेडिंग करू शकत नाही. म्युच्युअल फंडची ट्रेडिंग करू शकत नाही. मी म्हटलो की 9:15 वाजता मला एक फंड घ्यायचा आणि 12 वाजता मला त्याला सेल करून टाकायचं, नाही होऊ शकत ते. पण ETFच्या बाबतीत होऊ शकतं. या ETFला आपण काय करू शकतो, चालू मार्केटमध्ये केव्हाही बाय सेल करू शकतो. तुम्ही 9:15ला एखादा ETF बाय केला, तुमच्या मनात आलं की मला 9:20 त्याला सेल करायचं, तुम्ही करू शकतात. पण म्युच्युअल फंडला तुम्ही करू शकत नाही. हे पण फंडच असतात. ETF म्हणजे काय झाले, एक प्रकारे फंड झाले. ETF पण फंड असतात, फक्त त्यांची काय एक्सचेंजवरती ट्रेडिंग होत असते. जसं आपलं NSE आणि BSE एक्सचेंज असतात दोन, NSE आणि BSE हे दोन आपले एक्सचेंज असतात. तर ह्या एक्सचेंजवरती ETFची काय होत असते, ट्रेडिंग होत असते. ट्रेडिंग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, देवाणघेवाण. ठीक आहे ना. एखादा म्हटला की मला हा ETF सेल करायचा, तिथे घेणारा पण असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे सेलर पण असतो आणि बायर पण असतो त्या ठिकाणी. त्यांची होत असते एक्सचेंजवरती ट्रेडिंग. पण म्युच्युअल फंडची ट्रेडिंग होत नसते. म्युच्युअल फंडची ट्रेडिंग होत नाही. ट्रेडिंग होत नाही. ETF म्हणजे काय, एक फंडच असतो. याचं पण क्रिएशन, युनिट जे बनत असतात, एक ETF म्हणतो आपण, हे युनिटचं क्रिएशन असतं. हे पण कोण करतं, AMCच, असेट मॅनेजमेंट कंपनीज करते. अनेक प्रकारचे AMC असतात. निप्पॉनचे असते, HDFC, ICICI, अशा अनेक प्रकारच्या AMCज असतात. त्या काय करतात, या ETFचं क्रिएशन करत असतात, ETFची युनिट तयार करत असतात. तर माझ्या मते आता तुम्हाला समजलेलं असेल की ETF म्हणजे काय असतं नेमकं. ठीक आहे. हे एक प्रकारचे फंड असतात, यांची काय होत असते, एक्सचेंजवरती ट्रेडिंग होत असते. आणि म्युच्युअल फंड जे असतात ना त्यांची ट्रेडिंग होत नाही. हा दोघांमधला डिफरन्स असतो. त्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की टाईप्स ऑफ ETF. ETF हे किती प्रकारचे असतात. आपण वेगवेगळे ETF बाय करू शकतो. जसं पहिला ETF म्हणजे इक्विटी ETF, दुसरा डेट ETF, तिसरा ग्लोबल ETF आणि चौथा म्हणजे कमोडिटी ETF. आता इक्विटी ETF म्हणजे काय असतं. इक्विटी ETF म्हणजे काय, हे शक्यतो करून एका इंडेक्सला फॉलो करत असतात. इंडेक्स सर्वांना माहीत असेल, आपण मराठी भाषेत त्यांना म्हणत असतो निर्देशांक. जसं आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स असतो बघा, निफ्टी 50. त्यानंतर सेन्सेक्स, हे काय झाले, आपले इंडेक्स झाले. मग ह्या इंडेक्सला हे ETF फॉलो करत असतात. जसा आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स असतो बघा, त्याच्यामध्ये किती असतात, 50 स्टॉक असतात. निफ्टीमध्ये असतात 50 स्टॉक. म्हणजे काय, एक प्रकारे हा पण पोर्टफोलिओ असतो. 50 स्टॉकचा असणार एक बास्केट, त्यालाच आपण काय म्हणतो, निफ्टी 50 इंडेक्स असं म्हणत असतो. मग इथे आपली जी गुंतवणूक होणार आहे, समजा आपण निफ्टी 50चा एखादा ETF बाय केलेला आहे, तर आपली जी गुंतवणूक होत असते ना, ह्या 50 स्टॉकमध्ये होत असते. मी जर तुम्हाला म्हटलं की मी काय करतोय, निफ्टी 50चा एक ETF बाय करतोय, एक ETF मी बाय केला, मी एक ETF बाय करतोय, तर मी निफ्टी 50मधील 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतोय. 50 कंपन्या, मी निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली, जसा आपला इंडेक्स वरती जाणार, निफ्टी 50 इंडेक्स जर वरती गेला, तर आपला हा ETF आपल्याला काय प्लसमध्ये दिसणार, तो आपल्याला प्रॉफिट देणार. जर निफ्टी 50 इंडेक्स खाली आला, तर आपला हा ETF जो असणार आपल्याला निगेटिव्ह रिटर्न देणार. जसं इंडेक्समध्ये फ्लक्च्युएशन होत असतं, इंडेक्स वरती जात असतो, खाली येत असतो, तशाच प्रकारे आपल्याला रिटर्न दिसतात या ETFमध्ये. सेन्सेक्सच्या बाबतीत पण तसंच आहे. जर आपण एखादा सेन्सेक्सचा ETF बाय केला, सेन्सेक्स जर आपला वरती जातोय, सेन्सेक्समध्ये असतात 30 कंपन्या, सेन्सेक्समध्ये असतात 30 कंपन्या. या 30 कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक होते. मग आपण जर एक सेन्सेक्सचा ETF बाय केला, तर आपली गुंतवणूक जी होत असते ना 30 कंपन्यांमध्ये होत असते.
समजा 100 रुपये तुम्ही गुंतवले एका ETF मध्ये सेन्सेक्समध्ये, तर हे 100 रुपये जे असतात तुमचे 30 कंपन्यांमध्ये गुंतवले जात असतात. म्हणजेच काय, तुमचा इंडेक्समध्ये पैसा लागत असतो हा. जसे इंडेक्स तुम्हाला रिटर्न बनवून देत असतो, जसं आपलं निफ्टी 50 इंडेक्स आहे, आपण जर बघितलं इयरली एका वर्षामध्ये रिटर्न किती असू शकतात. ॲव्हरेज रिटर्न जर आपण निफ्टी 50चे बघितले 13-14% 13-14% रिटर्न आपण पकडूया की एवढे मिळतात. मग तुमचा एक ETF पण तुम्हाला किती रिटर्न जनरेट करून देत असतो, एवढेच. कारण की तुमचा पैसा जो असतो ना ह्या इंडेक्समध्ये लागतो, निफ्टी 50 नावाच्या इंडेक्समध्ये. त्यामुळे तुमचे रिटर्न तेवढेच बनणार. म्हणजेच आपला पैसा कुठे लागतो, इक्विटीमध्ये लागतोय. समजते ना. त्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो, इक्विटी ETF असे म्हणत असतो. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे डेट ETF. आता डेट ETF म्हणजे काय, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात बघा, बॉन्ड असतात, त्यामध्ये पण पैसा गुंतवला जात असतो. त्या ठिकाणी आपल्याला काय फिक्स रिटर्न मिळत असतात. फिक्स रिटर्न जसं आपण बँकेमध्ये FD करत असतो बघा. जर मी म्हटलं की मला SBIमध्ये मला गुंतवणूक करायची, 1 वर्षांची FD करायची, फिक्स डिपॉझिट मला करायचं 1 वर्षांसाठी FD करतोय, तर मला तिथे काय फिक्स रिटर्न मिळत असतात. 5% 6% रिटर्न जे असतील ते मिळणार मला, बस. त्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही आणि कमी पण मिळू शकत नाही. त्याला आपण म्हणत असतो फिक्स रिटर्न. मग ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे पण ETF असतात. समजते ना. याचे पण ETF असतात, त्यांच्यामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो आणि फिक्स रिटर्न मिळू शकतो. आपण म्हणतो ना की मार्केट एखाद्या वेळेला क्रॅश जर झालं तर माझे निगेटिव्ह रिटर्न होतील, माझा पैसा या ठिकाणी कमी होऊ शकतो. मग आपल्याला इथे जायचं असतं सेफ साईडला. मग मला जर इथे सेफ साईडला जायचं असेल तर मी काय करणार, फिक्स रिटर्नकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच मला इथे ETF मध्ये गुंतवणूक करायची, मग मी काय करणार, इथे डेप्ट ETFची निवड करणार. मग यामध्ये पण खूप सारे ETF आलेले आहेत आपल्या इंडियन मार्केटमध्ये, त्यांच्यामध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. पण आपल्याला रिटर्न जास्त मिळवायचे असतात. 5 ते 6% आपण यांच्यामध्ये गुंतवणूक करत नसतो. मग आपल्याला एक FD पण तेवढे रिटर्न देत असते. पण आपण इकडे का टाकतो पैसा, की जेव्हा आपल्याला गरज पडते, समजा मार्केटमध्ये एखादा क्रॅश आला, मार्केट खाली आलं आणि आपल्याला ताबडतोब तो पैसा काढायचा आणि या ठिकाणी लावायचा मार्केटमध्ये, तर मग आपण एक पार्क करण्यासाठी फक्त पैसा या ठिकाणी टाकू शकतो. नाहीतर आपले रिटर्न इथे फक्त 5 ते 6% बनत असतात. कुठे, या डेप्ट ETFमध्ये जास्त रिटर्न मिळत नाही आपल्याला. पण एक काय असतं, सेफ साधन असतं, लक्षात घ्यायचं तुम्ही सर्वांनी. त्यामुळे आपण इथे पैसा पार्क करू शकतो आणि योग्य वेळ आली की तोच पैसा आपण विड्रॉ करून एखाद्या चांगल्या ETFमध्ये लावू शकतो. समजलं. याला आपण काय म्हणतो, डेप्ट ETF. म्हणजे आपला पैसा बॉन्डमध्ये लागतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी असते, कोणाला गव्हर्नमेंट सिक्युरिटी माहीत नसेल त्याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. समजलं ना. कारण की डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आपला व्हिडिओ खूप मोठा बनणार. समजलं. प्रत्येकाला माहीतच असेल की गव्हर्नमेंट सिक्युरिटी कशाला म्हणतात. त्यानंतरचा तिसरा ETF म्हणजे असतो ग्लोबल ETF. हे पहिले 2 झाले आपले, इक्विटी ETF, डेप्ट ETF. तिसरा म्हणजे ग्लोबल ETF. आता आपण आपल्या इंडियन मार्केटमध्येच नाही तर फॉरेन मार्केटमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. आपलं अमेरिकन मार्केट जे असतं, अमेरिका, त्यानंतर हँगसँग, या ठिकाणी पण आपण गुंतवणूक करू शकतो. मग तुम्ही म्हणणार कसं, आपल्याला तिथे स्टॉक बाय करायचे का? नाही, आपल्याला स्टॉक बाय करायचे नाही, आपल्याला काय करायचं, ETF बाय करायचे. मग ग्लोबलचे ETF असतात का? हो असतात. आपल्या इंडियन मार्केटमध्ये ग्लोबलचे पण ETF आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये पण इंडेक्स असतात. मग त्या इंडेक्समध्ये मला पैसा लावायचा आहे तर मी कशाद्वारे जाऊ शकतो, ETF द्वारे पण मी त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. आपण त्याला म्हणणार ग्लोबल ETF. चौथा ETF म्हणजे काय, कमोडिटी ETF. आता कमोडिटी सर्वांना माहीत असेल की मेटल कमोडिटी असते, त्यानंतर ॲग्री कमोडिटी असते. कमोडिटीचे वेगवेगळे प्रकार असतात. आपल्या इंडियन मार्केटमध्ये कमोडिटीचे ETF कोणते, एक म्हणजे गोल्ड आणि एक म्हणजे सिल्वर. गोल्ड आणि सिल्वरमध्ये पण आपण ETFद्वारे गुंतवणूक करू शकतो. आता ही गुंतवणूक जी आहे ना सर्वात चांगली मानली जात असते आणि सेफ, जी भविष्यात पण तुम्हाला रिटर्न बनवून देत असते. कसं, आताच्या वेळेला बघताय तुम्ही गोल्ड आणि सिल्वरचे भाव कसे वरती जात आहे. प्रत्येक जण गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतोय, सिल्वरमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतोय. का, भविष्यामध्ये पण सोनं आणि चांदी वाढणारच. मागे हिस्ट्री पण बघा गोल्ड आणि सिल्वरची. मार्केटमध्ये पैसा बनवण्याचं एक सेफ साधन जर म्हटलं तर हे गोल्ड आणि सिल्वर असतं, की प्रत्येकजण तिथे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसा गुंतवत असतात, पण ते केव्हा गुंतवणार, जेव्हा त्या ठिकाणी रेट जेव्हा वाढवले जात असतात, इंटरेस्ट रेट, तेव्हा प्रत्येकजण मग काय करतो, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करत असतो.
पण त्या ठिकाणी रेट कट झाले, समजा इंटरेस्ट रेट कमी झाले, प्रत्येकजण काय म्हणतो की माझा तिथे जर पैसा बनणार नाही, मग मी काय करतो, गोल्डमध्ये गुंतवणूक करतो, सिल्वरमध्ये गुंतवणूक करतो. प्रत्येकाचा कल गोल्ड आणि सिल्वरकडे असतो. हे सेफ साधन म्हटलं जात असतं गुंतवणुकीसाठी. मग आपल्याला गोल्ड आणि सिल्वरमध्ये पण खरेदी करायची का, म्हणजे फिजिकल गोल्ड आपल्याला बाय करायचं का किंवा फिजिकल सिल्वर आपल्याला बाय करायचं का, नाही. मग आपण ज्वेलरी शॉपमध्ये जायचं का, तिथे सिल्वर आणि गोल्ड बाय करायचं का, नाही. आपण काय करणार, ETF बाय करणार. आपण ETFद्वारे गोल्ड आणि सिल्वरमध्ये या ठिकाणी गुंतवणूक करत जाणार. ठीक आहे. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे ETF असतात. इक्विटी ETF असतात, इक्विटी ETF, डेप्ट ETF, ग्लोबल ETF आणि कमोडिटी ETF. अशा 4 प्रकारचे ETF जे असतात ना आपल्या इंडियन मार्केटमध्ये आहेत. मग आपल्याला जेव्हा एक पोर्टफोलिओ बनवायचा असतो, ठीक आहे ना, पोर्टफोलिओ बनवताना कोणता ETF याच्यामध्ये घ्यायचा का, नाही. हे 4 ETF असतात. आता याच्यामध्ये आपल्याला हा जो डेप्ट ETF असतो याची गरज पडणार नाही, पण बाकीचे जे ETF आहेत ना त्यांच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तुम्हाला पैसा पार्क करायचा आहे तर तुम्ही डेप्ट ETFची निवड करू शकतात. पण हे जे तुम्हाला ETFचे प्रकार सांगितले मी, का सांगितले, त्याचं कारण म्हणजे काय, एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, आपण जेव्हा ETFचा पोर्टफोलिओ बनवणार त्याला आपण डायव्हर्सिफाय करणार. असं नाही की मी सर्व ETF जे आहे इक्विटी ETF घेतले आणि त्यांना होल्ड केलं पुढच्या 10-15 वर्षांसाठी, नाही. मी त्याला काय करणार, डायव्हर्सिफाय. कारण की कोणताही आपला पोर्टफोलिओ जो असतो, कोणताही असू द्या, तो स्टॉकचा पोर्टफोलिओ असू द्या किंवा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ असू द्या किंवा ETFचा असू द्या, त्याला आपण डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आपला आता इक्विटी ETF आहे, आपण इक्विटी ETF बाय केले, त्याच्यामध्ये निफ्टी बीज येतं बघा, आपलं निफ्टी बीज येणार, बँक बीज येणार, IT बीज येणार, फार्मा बीज येणार, ऑटो बीज येणार. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ETF आहेत इक्विटी ETFमध्ये. याच्यामध्ये आपण 2 भाग करू शकतो, अजून सेक्टर ETF पण म्हणू शकतो त्याला, त्यांना पण आपण इथे बाय करू शकतो. मग ते सर्व ETF आपण बाय करायचे का, नाही. आपण त्याच्यामध्ये काही हिस्सा जो असतो तो कमोडिटीचा पण ठेवला पाहिजे, गोल्ड आणि सिल्वरला पण ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, गोल्ड बीज पण बाय केलं पाहिजे, गोल्ड बीज पण बाय केलं पाहिजे आणि सिल्वर बीज पण बाय केलं पाहिजे. म्हणजे काय हो, जर आपलं इक्विटी मार्केट खाली येत आहे, एक दुसऱ्यांचे अपोजिट असतात, काही वेळेला हे एकाच दिशेने चालतात. आपलं इक्विटी मार्केट पण वरती चालतं, कमोडिटी मार्केट पण वरती चालतं, म्हणजे गोल्ड सिल्वर पण वरतीच चालणार, जसं आत्ताच्या वेळेला आहे. पण काही वेळेला एक दुसऱ्यांच्या अपोजिट साईडला चालतात. मग जेव्हा आपण डायव्हर्सिफिकेशन करत असतो, जर आपलं इक्विटी मार्केट खाली येत आहे तर गोल्ड आणि सिल्वर वरती जाणार, म्हणजे आपल्या पोर्टफोलिओला ते बॅलन्स करून ठेवणार. आणि आपल्या पोर्टफोलिओला आपण बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. बॅलन्स करून ठेवलं पाहिजे आपण आपल्या पोर्टफोलिओला, जेणेकरून आपला पोर्टफोलिओ जास्त निगेटिव्ह व्हायला नको. आपण पोर्टफोलिओ का बनवतो, चांगले रिटर्न जनरेट व्हावे म्हणून भविष्यामध्ये. मग आपण त्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. मग त्यामध्ये काही हिस्सा आपला ग्लोबल ETFचा असला पाहिजे, जसं मून 100 नावाचा ETF असतो. आपला अमेरिकेतील नॅसडॅक इंडेक्स जो आहे, नॅसडॅक इंडेक्स, त्या नॅसडॅक इंडेक्समध्ये आपण पैसा लावतो. नॅसडॅकमध्ये असतात 100 स्टॉक, टेक्नॉलॉजीचे 100 स्टॉक असतात. त्या 100 स्टॉकमध्ये आपली मग गुंतवणूक होत असते, जर आपण तो ETF बाय केला तर. त्यानंतर मफांग नावाचा ETF असतो, अमेरिकेतील फांग इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये 10 स्टॉक असतात. तो पण काय असतो, एक इंडेक्स असतो, फांग इंडेक्स म्हणतो आपण त्याला. त्या फांग इंडेक्समध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. त्या इंडेक्समध्ये असणारे 10 स्टॉक जे असतात ते पण टेक्नॉलॉजीचे, फेसबुक असतो त्याच्यामध्ये, ॲमेझॉन असतो, नेटफ्लिक्स, गुगल, असे स्टॉक असतात. त्याच्यामध्ये 10 स्टॉकचा एक समूह असतो, तो त्यामध्ये पण आपली गुंतवणूक होत असते. मग काही वेळेला होत असतं बघा, अमेरिकन मार्केटवरती असतं, इंडियन मार्केट खाली असतं. मग आपल्याला इथे बॅलन्स करून ठेवणारा हा ETF असतो. पोर्टफोलिओला काय करणार, ते बॅलन्स करणार. त्यामुळे आपण जो ETFचा पोर्टफोलिओ बनवणार आहे त्याला आपण बॅलन्स करणार आहे, आपण त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करणार. आणि ते डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी आपण एकाच टाईपची ETF बाय नाही करणार. आपण काय करणार, इक्विटी ETF पण बाय करणार, त्यानंतर ग्लोबल ETF पण बाय करणार आणि कमोडिटीचे ETF पण बाय करणार. हे सर्व ETF बाय करून आपण त्याला होल्ड करणार आणि हेच ETF आपल्याला फ्युचरमध्ये रिटर्न जनरेट करूनच देणार. कोणता इंडेक्स बघा, निफ्टी 50 वरतीच जाताना दिसतोय, अमेरिकन मार्केट वरतीच जाताना दिसतंय, कमोडिटी ETF वरतीच जाताना दिसतंय. शॉर्ट टर्मसाठी त्यांच्यामध्ये विकनेस येत असते, ठीक आहे. बॅलन्स करणारे आहेत ना, आपलं इक्विटी मार्केट खाली आलं अमेरिकन मार्केटवरती, ते आपल्या पोर्टफोलिओला बॅलन्स करून ठेवतं आहे. किंवा अमेरिकन मार्केट पण खाली आलं, ग्लोबल मार्केट पण खाली आलं,
कमोडिटी आहे ना, गोल्ड सिल्वर आहे ना, ते आपल्या पोर्टफोलिओला थोडं बॅलन्स करून ठेवेल. निगेटिव्ह जर राहणार थोडं, पण एवढं जास्त प्रमाणात निगेटिव्ह करणार नाही ते. समजतंय ना. त्यासाठी आपण पोर्टफोलिओमध्ये असे ETF ठेवायचे की ज्याद्वारे आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाय होऊ शकतो. डायव्हर्सिफिकेशन फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. समजलं. तर आता माझ्या मते तुम्हाला हे टाईप्स ऑफ ETF पण या ठिकाणी समजलेले असतील. मला काय करायचं, इक्विटीचे ETF निवडायचे, कमोडिटीचे निवडायचे, त्यानंतर ग्लोबलचे पण ETF निवडायचे. तर मी तुम्हाला सांगितलं ना की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या AMCs असतात. AMC असेट मॅनेजमेंट कंपन्या, त्या युनिटचं काय करतात, तिथे क्रिएशन करत असतात, ETF तयार करत असतात. मग मी कोणत्या याची निवड केली पाहिजे, त्याचा काय क्रायटेरिया असतो. असं नाही की मला वाटतं हा एक माझ्यासमोर एखादं नाव आलं, तो ETF आला आणि मी त्याला बाय करून टाकलं आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड केलं, असं करायचं का? नाही. आपण त्याची काहीतरी माहिती घेणार. मला त्या ETFमध्ये गुंतवणूक करायची, तर मी का केली पाहिजे, त्या ETFमध्ये खरेदी विक्री होते का, ती बघावी लागणार आपल्याला. मग त्यासाठी त्याचं व्हॉल्यूम बघावं लागणार आहे आपल्याला. त्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्यामध्ये असणारं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय हो, ज्या शेअरची देवाणघेवाण होत असते जास्त प्रमाणात होते का ते आपल्याला बघायचं आहे. एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो, ट्रेडेड क्वांटिटी. त्या ETFमध्ये ट्रेडिंग होते का. जर मी असा ETF निवडला की त्यामध्ये ट्रेडिंगच होत नाही, खरेदी आणि विक्री करणारे फक्त 10 जण आहेत, 10 जण आहेत, 100 जण आहेत, मग अशा ETFमध्ये मी गुंतवणूक करायला हवी का? नाही, अजिबात करायला नको. आपल्याला त्या ETFमध्ये व्हॉल्यूम जास्त पाहिजे. ज्या ETFमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं त्या ETFची आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये निवड करणार. मग हे व्हॉल्यूम कोणत्या ठिकाणी बघायचं ते पण आपण बघणारच आहे. त्यानंतर त्या ETFमध्ये असणारी लिक्विडिटी, त्यामध्ये लिक्विडिटी असली पाहिजे. आता व्हॉल्यूम आणि लिक्विडिटी हे एक दुसऱ्यांसोबत जुळत असतात शब्द, लक्षात घ्यायचं सर्वांनी. व्हॉल्यूम, ट्रेडेड क्वांटिटी आणि लिक्विडिटी म्हणजे काय, तिथे बायर आणि सेलर जे असतात त्यांच्यामध्ये एक स्प्रेड तयार होत असतो. तो स्प्रेड जास्त असायला नको. एक कोण असतो, बायर. स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा काम करतो ना, एक असतो बायर आणि एक असतो सेलर. मी म्हणतोय मला एखादा ETF जो आहे 200 रुपयाला बाय करायचा आहे, विकणारा म्हणतो मला तो 210 रुपयाला विकायचा आहे. मग इथे काय हो, या दोघांमध्ये काय झालं, स्प्रेड तयार झाला. आपण याला म्हणत असतो स्प्रेड. किती रुपयांचा स्प्रेड तयार झाला, हा 10 रुपयांचा. विकणारा तर म्हणतो मी 200 रुपयाला घेतलेलं आहे, मला 210ला विकायचं, पण बाय करणारा 200 रुपयाला आहे. याला 200 रुपयाला सेल करून चालणार नाही. हा सेलर काय म्हणणार की मला 10 रुपयांचं इथे ताबडतोब लॉस होतोय, नुकसान होतंय मला, मी का 200 रुपयाला सेल करू. पण बायर म्हणतो नाही, मला खरेदी करायचं तर 200 रुपयालाच करायचं, मी 210ला बाय करू शकत नाही. म्हणजे काय, इथे किमतींमध्ये स्प्रेड, इथे बीड आणि आस्क प्राईस जे असते ना यांच्यामध्ये स्प्रेड तयार होत असतो. यालाच आपण काय म्हणणार, लिक्विडिटी. मग असे जे ETF असतात ज्यांच्यामध्ये मोठा स्प्रेड तयार होत असतो, आपण त्यांना काय म्हणतो की हा ETF लिक्विड नाही, म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विडिटी नाही. बायर सेलर कमी प्रमाणात यामध्ये असतात, त्यामुळे असे स्प्रेड या ठिकाणी तयार होत असतात. मग आपल्याला लिक्विडिटी पण बघायची असते. मी जो ETF बाय करतोय त्यामध्ये लिक्विडिटी जास्त आहे का. व्हॉल्यूम जास्त असेल तर लिक्विडिटी नक्कीच असणार. जर एखाद्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त प्रमाणात असेल, आता मी इथे म्हणतोय ना 10 जण बाय सेल करणारे, 100 जण बाय सेल करणारे, तर यांच्यामध्ये लिक्विडिटी नसणार, त्यांच्यामध्ये असा स्प्रेड तयार होत असतो. एवढा मोठा नसणार. मी फक्त तुम्हाला एक काल्पनिक उदाहरण देतोय. पण ह्याच ठिकाणी ती संख्या जर 10 लाखांची असेल तर तुम्हाला असा स्प्रेड दिसणार नाही. तो बायर आणि सेलरमध्ये स्प्रेड नसतो, बीड आणि आस्क प्राईजमध्ये. मी म्हणतोय ना की मला 200 रुपयाला ETF बाय करायचा, सेलर म्हणतो 200.50 रुपयाला मी काय करेल, इथे सेल करायला तयार आहे. म्हणजे हा स्प्रेड कसा झाला, छोटा झाला. मग आपण काय म्हणतो की हा ETF इथे लिक्विड आहे, त्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त प्रमाणात आहे. का, इथे बायर आणि सेलरची संख्या पण तशीच आहे ना, जास्त आहे. इथे ट्रेडिंग जे होतं आहे जास्त प्रमाणात होतं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण ETFची निवड करताना त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम आणि लिक्विडिटी नक्की बघितली पाहिजे. मग कोणत्या ठिकाणी आपल्याला ते बघायचं असतं ते पण माहीत असलं पाहिजे. मग आपल्याला जायचं असतं NSEच्या वेबसाईटवरती. सर्वांना आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट माहीत असेल, NSE. आपल्याला जायचं असतं NSEच्या वेबसाईटवरती. त्या ठिकाणी आपण बघू शकतो किती ETF असतात, आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये किती ETF आहेत, कोणत्या याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतं. आपण त्याचा हिस्टॉरिकल डाटा पण बघू शकतो. असं नाही की एका दिवसाचं व्हॉल्यूम बघून मी गुंतवणूक करणार का, नाही, मला मागे जाऊन बघावं लागेल की मागच्या 1 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम होतं का. नाहीतर डेली असायचं
20,000, 20,000, 15,000 आणि एकाच दिवसाला ते यायचं 1,00,000 आणि नंतर ते पुन्हा यायचं 5,000वरती. म्हणजे काय, एक प्रकारे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम नाही, अचानक वाढलेलं होतं. मागचं पण व्हॉल्यूम आपण तिथे काय चेक करायचं असतं की त्या ETF खरंच व्हॉल्यूम असतं का. मग ते आपण बघू शकतो NSEच्या वेबसाईटवरती. तर मी तुम्हाला NSEच्या वेबसाईटवरती घेऊन जातो. आता NSEच्या वेबसाईटवरती कसं जायचं, आपण गुगलमध्ये सर्च करायचं इथे NSE इंडिया. NSE इंडिया क्लिक केलं, त्यावरती पहिलीच वेबसाईट आपल्यासमोर येत असते बघा, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची. त्यावरती क्लिक करायचं आपण. हे NSEचं होमपेज या ठिकाणी ओपन होत असतं. आले इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असतात बघा, होम, अबाउट, मार्केट डाटा असे ऑप्शन असतात. आपल्याला काय करायचं आहे, मार्केट डाटावरती जायचं आहे. मार्केट डाटावरती गेल्यानंतर इक्विटी अँड SME मार्केट हा 3 नंबरचा ऑप्शन पहिला असतं बघा, प्री ओपन मार्केट. 2 नंबरचं असतं इक्विटी अँड SME मार्केट, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा ऑप्शन जो असतो ना त्यावरती क्लिक करायचं आहे, इक्विटी अँड SME मार्केट. हे पेज ओपन होणार. आता आपल्याला काय बघायचं, एक्सचेंज ट्रेडेड फंड ETF आपल्याला बघायचे. मग हा ऑप्शन इथे असतो बघा या ठिकाणी, एक्सचेंज ट्रेडेड फंड या ठिकाणी, याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला. एवढे ETF आपल्यासमोर ओपन झाले. आता यावरून तुम्हाला काढता पण येईल की टोटल ETFची संख्या किती. तुम्हाला इथे दिसणार बघा, ॲडव्हान्स 84, डिक्लाइन 101, अनचेंड 14, 101, 84 आणि 14. आता टोटल ETFची संख्या जवळजवळ किती झाली, 199. म्हणजे ETFची संख्या वाढतच जाते. या ETFमधून आपल्याला निवड करायची, कोणकोणत्या ETFमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची. तसं मी तुम्हाला नावं सांगणार आहे, तुम्ही पण एक्स्ट्रा ETF तिथे ॲड करू शकतात. तुम्हाला जेव्हा पोर्टफोलिओ बनवायचा नाही ETFचा, त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पण ॲड करू शकतात. मी तसं नावं सांगणार आहे की ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतं, लिक्विडिटी असते, अशा ETFची नावं मी सुचवणार तुम्हाला. पण तुम्ही अभ्यास करून बघायचं आहे. या गोष्टी मी जे तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही स्वतः पण बघायच्या असतात. ठीक आहे, कारण की मी तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही, तेवढा अधिकार माझ्याकडे नाही तो सल्ला देण्याचा. ठीक आहे ना, सल्ला देणं चुकीचं पण असतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, स्वतः त्यावरती अभ्यास पण करायचा असतो. जसं मी तुम्हाला सांगतोय ना, हे तसाच अभ्यास तुम्ही पण करायचा आहे आणि शोधायचं ETF की कोणत्या याच्यामध्ये जास्त व्हॉल्यूम असतं, तो ETF मी निवडायचा आणि त्यामध्ये गुंतवणूक करायची. मग इथे आपण ETFमध्ये व्हॉल्यूम पण बघू शकतो. इथे असतात बघा, इथे सिम्बॉल असतो बघा, अंडरलाईंग असेट, कोणत्या अंडरलाईंग असेटचा तो ETF आहे, ओपन, हाय, लो, प्रिव्हियस क्लोज, त्याची चालू असलेली प्राईस, त्याच्यामध्ये असलेलं व्हॅल्यू हे सर्व दिलं जात असतं. आपल्याला व्हॉल्यूम बघायचं आहे फक्त. मग ते व्हॉल्यूम बघण्यासाठी आपण काय करायचं, व्हॉल्यूमचा जो ऑप्शन असतो ना त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. कोणत्या ETFमध्ये सर्वात कमी व्हॉल्यूम, ते ETF पण पहिले येत असतात. जसं तुम्हाला दिसेल बघा, आता ही ETF आहे, त्यांच्यामध्ये व्हॉल्यूमच नाही. 40 व्हॉल्यूम, 44, 98, 190 व्हॉल्यूम अजिबात नाही आहे. मग त्यांच्यामध्ये आपल्याला जायचं नसतं. आपल्याला काय पाहिजे, सर्वात जास्त व्हॉल्यूम असलेले ETF. मग याच्यावरती पुन्हा एकदा क्लिक करा. केलं की आता सर्वात जास्त व्हॉल्यूम असणारे ETF तुम्हाला इथे दिसणार. जसं ITBs आहे बघा, आता हे ITB झालं, गोल्ड बी झालं, सिल्वर बी झालं, फार्मा बीज, निफ्टी बीज, या ETFची नावे आलीत बघा. त्यांच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं इथं. ITBsमध्ये तुम्हाला 2,07,16,835 एवढं व्हॉल्यूम दिसतं, म्हणजे जास्त प्रमाणात आहे खूप. ते म्हणजे काय, तो लिक्विड असणार ETF, लिक्विडिटी त्याच्यामध्ये असणारच. मग तुम्ही त्याची निवड करू शकतात पोर्टफोलिओमध्ये. इथे दिलेलं असतं प्रत्येक ETFमध्ये किती व्हॉल्यूम असतं डेलीचं ना, ते दिलेलं असतं. आता हे मागचं ट्रेडिंग सेशन जे झालं त्याच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम होतं. आता तुम्हाला हिस्टॉरिकल डाटा बघायचा. आता समजा मी एक उदाहरण घेतो ITBsचं, की तुम्हाला काय करायचं, ITBsमध्ये गुंतवणूक करायची आहे, पोर्टफोलिओचा भाग बनवायचा आहे ETFला. मग तुम्ही या ITBsवरती क्लिक करायचा. हा जो सिम्बॉल असतो ना त्याच्या खालीच की ITBsवरती क्लिक करायचं आहे. पर्सेंटेजमध्ये डिलिव्हरी किती होती, 88%, खूपच चांगली होती डिलिव्हरी. मग आता तुम्हाला बघायचं आहे हिस्टॉरिकल डाटा, याच्यामध्ये मागे पण व्हॉल्यूम होतं का. असं तर नाही की आजच्या दिवशी मला एवढं व्हॉल्यूम दिसतंय, पण मागे जाऊन बघितलं तर व्हॉल्यूम ड्राय, त्याच्यामध्ये ट्रेडिंगच होत नाही. मग त्यासाठी तुम्ही हिस्टॉरिकल डाटा बघितला पाहिजे. इथं ऑप्शन असतो बघा, ट्रेड इन्फॉर्मेशन, त्याच्या शेजारी हा हिस्टॉरिकल डाटाचा ऑप्शन असतो, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं तुम्ही मागील 1 वर्षांचा डाटा इथे बघू शकतात. तुम्हाला एक्सेलवरती काम करता येत असेल तर तुम्ही एक्सेलवरती उतरू शकतात, तिथे पण बघू शकतात. सर्व गोष्टी करायला गेलं तर खूप काही असतं. मग इथे बघा तुम्ही व्हॉल्यूम मागचं 2 करोड, 1 करोड, 67 लाख, 58 लाख, 98 लाख,
1,63,00,000 मागे जाऊन बघा, तुम्हाला व्हॉल्यूम इथं दिसतंय, व्हॉल्यूम आहे या ETF मध्ये. मग आपण सहजरित्या याच्यामध्ये काय करू शकतो, गुंतवणूक करू शकतो, काही अडचण नसते. हे हिस्टोरिकल डाटामध्ये तुम्ही बघायचं असतं. हिस्टोरिकल डाटामध्ये जायचं आणि या गोष्टी नक्की बघायच्या असतात की यांच्यामध्ये व्हॉल्यूम असतं का. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, हे तर झालं आपण की आपण मागचं व्हॉल्यूम पण बघितलं. पण काही जणांना अडचण येत असते की मग वेगवेगळे AMCचे ETF असतात, त्यामधून कसे निवडायचे. तर इथे अंडरलाईंग असेट्स ऑप्शन येत असतं बघा. याच्यावरती क्लिक करून तुम्ही ना एकाच असेटचे, जसं मी म्हटलं निफ्टी 50 आहे, त्याचे वेगवेगळे ETF असतात, पण त्याच्यामध्ये पण सर्वात जास्त व्हॉल्यूम कोणाचं ते पण निवडू शकतात तुम्ही. त्यासाठी हे अंडरलाईंग असेट असताना त्यावरती क्लिक करायचं एकदा. हे बघा, हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता हे ETF जे दिसणार कोणाचे, आदित्य बिर्लाचे येणार बघा. हे दिसतंय आदित्य बिर्लाचे. हे बरोडा BNPचे येणार. हे बघा DSPचे ETF आले, DSPचे पण ETF आले बघा, हे दिसतील तुम्हाला. खाली पण गोल्डचे आले, हे बघा इथे दिसणार गोल्डचे सर्व आले. मग हे गोल्डचे जेवढे पण ETF आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम कोणाचं, तो ETF मला निवडायचा आहे. आता इथे काय दिसणार बरं तुम्हाला, हे बघा या ठिकाणी ह्या गोल्ड बीजचं सर्वात जास्त व्हॉल्यूम आहे. आता हे गोल्ड बीज जे आहे ना ते निप्पॉनचं आहे, निप्पॉन AMCचं, याच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम दिसतं. मग मी याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे असं नाही की हे खाली दिसतंय बघा IVZ IN गोल्ड, याच्यामध्ये व्हॉल्यूम किती 538 आहे. याच्यामध्ये मी जाणार का, नाही जाणार. या ETFची मी निवड करणार नाही, मी ह्या ETFची निवड करेल. या ETFला मी निवडणार पोर्टफोलिओमध्ये. स्क्रोल करत या, खाली पण दिसेल बघा गव्हर्नमेंट सिक्युरिटी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना लिक्विड बीज, याच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं लिक्विड बीजमध्ये. अजून या खाली वेगवेगळे तुम्हाला ETF दिसणार बघा. इथे आपण निफ्टी 50चा पण बघूया, तुम्हाला लक्षात येईल. हे बघायचं आहे, तुम्ही जायचं NSEच्या वेबसाईटवरती, हा डाटा असतो पूर्ण, बघू शकता त्याला तुम्ही. या इथे आता हे निफ्टी 50 झालं बघा. आता निफ्टी 50चे एवढे सारे ETF आहेत बघा, किती ETF आहेत इथं, नावे बघा सर्वांची. मग आपल्याला कशात गुंतवणूक करायची हो, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं. कोणता ETF येतो, निफ्टी बीज. हा निफ्टी बीज कशाचा, निप्पॉन AMCचा. याच्यामध्ये व्हॉल्यूम बघा 37,97,000चं व्हॉल्यूम आहे, सर्वात चांगलं व्हॉल्यूम. पण बाकीचे बघा त्यांच्यामध्ये तुम्हाला कमी दिसणार आहे. हे बघा ॲक्सिस निफ्टी असते, त्याच्यामध्ये ॲक्सिस निफ्टी ETF आहे बघा, 9,254 व्हॉल्यूम, कमी आहे. याच्यात जाणार नाही आपण, याच्यात जाणार. तर ह्या गोष्टी ज्या असतात ना आपण ETFचं सिलेक्शन करताना बघायचे असतात. त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम आहे का, व्हॉल्यूम असेल तर लिक्विड असणारच तो ETF. पण जर व्हॉल्यूमच नाही तर तो लिक्विड नसणार. तिथे बीड आणि आस्क प्राईजमध्ये काय होत असतो, स्प्रेड तयार होत असतो, तिथे आपण जायचं नसतं. माझ्या मते हे पण तुम्हाला आता सर्वांना समजलेलं असेल की NSEच्या वेबसाईटवरती कसं जायचं आणि व्हॉल्यूम कसं बघायचं. आणि सर्व ETF असतात बघा त्यांना, तुम्ही 199 ETF आहे बघा. आता सर्वांची नावे या ठिकाणी तुम्हाला मिळतील, सर्व ETFची. तुम्ही व्हॉल्यूम बघून कोणत्याही ETFला आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवू शकतात, पण अशा ETFला निवडा तुम्ही की त्याच्यामध्ये जास्त व्हॉल्यूम असतं. त्यानंतर आपण आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आता आपण जेव्हा पोर्टफोलिओ बनवणार, आपण त्याला डायव्हर्सिफाय करणार आहे. त्या डायव्हर्सिफिकेशनसाठी मी काही महत्त्वाचे ETF तुमच्यासमोर ठेवतो आहे. तर माझा हा सल्ला नसणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. माझं ऑब्झर्वेशन, ज्या डेली गोष्टी मी ऑब्झर्व करत असतो की कोणत्या ETFमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं, त्यानुसार एक पोर्टफोलिओ मला जर बनवायचा असेल तर मी कोणते ETF माझ्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले पाहिजे, ती काही नावे तुम्ही पण अभ्यास करून वेगळी ETF पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात. समजतंय ना तुम्हाला. तर इथे मी सर्वात पहिलं नाव घेतलं आहे निफ्टी बीजचं, जो आपल्या निफ्टी 50 इंडेक्सला फॉलो करत असतो. म्हणजे आपला पैसा जो जाणार आहे निफ्टी 50 इंडेक्समध्ये जाणार आहे. त्यानंतर 2 नंबरचं म्हणजे बँक बीज, बँक निफ्टी नावाचा इंडेक्स असतो, त्याच्यामध्ये पैसा लागतो आहे आपला. त्यानंतर CPSE ETF, CPSE इंडेक्समध्ये आपला पैसा लागतो आहे, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. त्यानंतर IT बीजमध्ये आपण पैसा लावतो. म्हणजे काय, हा झाला आपला सेक्टरल ETF. सेक्टरल ETF झाला म्हणजे आपण ITमध्ये पैसा लावतो आहे, आपण IT सेक्टरमध्ये पैसा लावतो. कशाद्वारे, ETFद्वारे. त्यानंतर PSU बँक बीज, आपण PSU बँकिंग सेक्टरमध्ये पैसा लावतो आहे या ETFद्वारे. त्यानंतर मिड कॅप ETF, त्यानंतर स्मॉल कॅप ETF. मिड कॅप इंडेक्स सर्वांना माहीत असेल, स्मॉल कॅप ETF पण सर्वांना माहीत असेल. यांच्यामध्ये पण आपण पैसा लावतो आहे. आपण लार्ज कॅपमध्ये पण पैसा लावतो आहे, आपण मिड कॅपमध्ये पण लावतो आहे आणि आपण स्मॉल कॅपमध्ये पण लावतो आहे. म्हणजे आपला पैसा झाला ना डायव्हर्सिफाय, झाला की नाही. सर्व ठिकाणी आपला पैसा लागतो आहे. तुम्हाला मिड कॅपवरती जाताना दिसणार, स्मॉल कॅपवरती जाताना दिसणार, लार्ज कॅप खाली येताना दिसणार. पण बॅलन्स करणारे आहेत ना दोन. डायव्हर्सिफिकेशनचा हाच फायदा असतो. त्यानंतर आपण कमोडिटीकडे, आता हे जे होते इक्विटी ETF, हे होते इक्विटी ETF. त्यानंतर आपण कमोडिटीकडे वळालो.
आपण तिथे काय करणार, गोल्ड बीज आणि सिल्वर बीज हे 2 ETF आपण बाय करणार. हे आपले काय झाले, कमोडिटी ETF. त्यानंतर आपण ग्लोबल मार्केट, जसं आपण हँगसेंग मार्केट आहे, मी प्रेफर करत नाही त्या ETFला हँगसेंगला, कारण की हँगसेंग मार्केट जर म्हटलं ना तर बिअर मार्केटमध्ये चालू आहे. ठीक आहे, ते बिअर मार्केटमध्ये चालू आहे आता हँगसेंग मार्केट, त्यामुळे आपण तिथे जाणार नाही. तर आपण हँगसेंग ETF पण बाय करू शकतो. माझं सर्वांना सांगणं असेल की तुम्ही हँगसेंग ETFमध्ये जाऊच नका. त्यांचे पण ETF असतात, हँगसेंग बीज आहे, हँगसेंग टेक ETF आहे, त्यांच्यामध्ये जाऊ नका शक्यतो. थोडी व्हॉल्यूमची पण कमी जाणवते मला तिथे, व्हॉल्यूम पण एवढं काही खास प्रमाणात नाही आहे तिथे. आपण अमेरिकन मार्केटमध्ये जाऊ शकतो. मग तिथले महत्त्वाचे 2 ETF कोणते, एक मून 100 नावाचा आणि दुसरा म्हणजे मफांग. हे 2 ETF आहेत. यांच्यामध्ये व्हॉल्यूम असतं खूप चांगल्या प्रकारचं, चांगले व्होलॅटाईल असतात हे ETF, चांगले रिटर्न पण आपल्याला जनरेट करून देतात. आणि आपण पोर्टफोलिओ बनवायचा आहे लॉंग टर्मसाठी, आपण काय शॉर्ट टर्मसाठी पैसा या ठिकाणी लावत नाही. पोर्टफोलिओ बनवायचा म्हणजे काय, आपला उद्देश असतो लॉंग टर्मचा, समजतंय ना. मग हे सर्व काही ETF होते ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम होतं. तुम्ही याच्यामध्ये अजून ॲडिशन करू शकतात. तुम्हाला वाटतं की नाही मला अजून घ्यायची ETF घेऊ शकतात. तो जो अभ्यास तुम्हाला सांगितला ETFचं सिलेक्शन करताना व्हॉल्यूम कसं बघायचं NSEवरती जाऊन, ते बघून तुम्ही अजून ETF इथे ॲड पण करू शकतात. मग आपला हा पोर्टफोलिओ जो असणार आहे डायव्हर्सिफाय असणार आहे. मग याच्यामध्ये वेटेज कोणाला जास्त द्यायचं आहे, तर आपल्या इंडियन मार्केटला जास्त वेटेज द्यायचं. इंडियन मार्केट म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो इक्विटी ETF जे असतात ना त्याला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं आहे. मग मी इथे वेटेज ठेवलेलं आहे बघा 50%. 50% वेटेज दिलेलं आहे इक्विटी ETFसाठी. 30% वेटेज दिलेलं आहे मी कमोडिटीसाठी, गोल्ड आणि सिल्वरसाठी 30% वेटेज दिलेलं आहे. आणि 20% वेटेज दिलेलं आहे हे ग्लोबल मार्केटचं, हे कमी प्रमाणात दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करायचं असतं. हे झालं 50%, 50 आणि 30 80% आणि हे 20% म्हणजे 100%. आपला हा काय झाला, एक पोर्टफोलिओ तयार झाला. आणि भविष्यामध्ये हा पोर्टफोलिओ बनवल्यानंतर तुम्हाला तो रिटर्न देऊनच जाणार. मी स्वतः पण ETFचा पोर्टफोलिओ बनवला आहे आणि लॉंग टर्मसाठी बनवला आहे. तो पण तुमच्या पैशानुसार तुम्ही त्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. आता काही जण मला विचारतील किती पैसा लागेल, तर हा प्रश्न चुकीचा तुमचा. किती पैसा लागणार, तुमच्याकडे जेवढा पैसा असतो त्यानुसार तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करायचं असतं. मार्केटमध्ये डीप येत असतात, ते डीपचा पण आपल्याला इथे फायदा मिळवायचा असतो. तुम्ही डीपचा पण फायदा मिळवू शकतात. कोणाला वाटतंय नाही मला डीपमध्ये बाईंग करायची, करू शकतात. हे तर आपलं सुरुवातीचं झालं आपण जेव्हा पोर्टफोलिओ बनवतोय त्याला. पण हे वेटेज थोडंसं मेंटेन करून ठेवायचं. असं नाही की एकाच ठिकाणी मोठा पैसा लावून ठेवायचा, असं कधी करायचं नसतं. तुम्हाला वाटतं ना आपलं इक्विटी मार्केट खाली येतं, त्याच्यामध्ये डीप येतोय, थोडंसं बाईंग करू शकतो. कमोडिटी मार्केट खाली येतं आहे, गोल्ड सिल्वर खाली येतं आहे, थोडं टॉपअप करू शकतो. ठीक आहे, पण याला बॅलन्स करून ठेवायचं असतं. आपण बॅलन्स करायला हवं पोर्टफोलिओला. तर आजच्या व्हिडिओमधून सर्वांना समजलेलं असेल की एक ETFचा पोर्टफोलिओ जो आहे आपला कसा असला पाहिजे, त्यामध्ये कोणते ETF आपण ठेवले पाहिजे, ETF म्हणजे काय असतं, ETFची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, कोणत्या ठिकाणी त्या बघितल्या पाहिजे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. कॉमेंट खूप गरजेचे असतात. बहुतेक जण कॉमेंट करत नाही, व्हिडिओ बघून घेतात पण कॉमेंट करत नाही, शेवटपर्यंत एक तर बघतच नाही. पण माझं म्हणणं असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला कॉमेंट करा. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.